जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. आज आपण पोलीस भरती 2025 याविषयी आपण संपूर्णपणे चर्चा करणार आहोत. बघा मित्रांनो, जाहिरात कधी पडेल, त्याच्यानंतर किती जागा असतील, अशी संपूर्णपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी अविनाश पाटील, मुंबई पोलीस. मित्रांनो बघा, आताच पावसाळी अधिवेशन झाले आहे. हा अधिवेशनामध्ये तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ बघायला भेटले असतील. तर या अधिवेशनामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं आहे की आपण गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये 38,000 प्लस पोलीस भरतीची जाहिरात काढली होती आणि आता लगेचच 13,000 प्लस जागा काढणार आहेत, असे फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे, असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलंय. मित्रांनो, त्याच्यानंतर आपण आता लोकसंख्येचा आढावा घेतला तर या नवीन लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आणि आता येत्या 2027 मध्ये कुंभमेळा आहे, तो कुंभमेळ्यासाठी भरपूर पोलीस फोर्स लागतो. या सर्व दृष्टींचा आढावा घेतला तर आपली पोलीस भरती 2025 लवकरात लवकर जाहिरात येईल. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 38,000 मुलांचे पोलीस होण्याचे स्वप्न साकार केलं आहे. आता जर तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर हीच योग्य वेळ आहे. आतापासून एकदम चांगल्या पद्धतीने तयारीला लागा. मित्रांनो बघा, तुम्हाला जर पोलीस व्हायचं असेल तर तुम्ही प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आहे. तुमचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा तुमचा जो शेड्यूल असेल तो शेड्यूल खूप चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही सकाळी रोज पहाटे ग्राउंड केलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं लेक्चर वगैरे काय असेल ते लेक्चर केले पाहिजेत. त्याच्यानंतर तुमचा जो सेल्फ स्टडी आहे त्या सेल्फ स्टडीला जास्तीत जास्त वेळ द्या. त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक विषयाला वेळ द्या. गणित असू द्या, रिझनिंग असू द्या, मराठी असू द्या, जीके असू द्या, चालू घडामोडी असू द्या. आणि महत्वाचं म्हणजेच तो 100 मार्कचा पेपर असेल तो तुम्ही दिवसातनं टायमिंग लावून सोडवत जावा. जर तुम्ही टायमिंग लावून पेपर सोडवत असाल तर तुम्हाला तुमच्या ज्या चुका आहेत त्या चुका लक्षात येतील. ज्या चुका होतात त्या पुढच्या पेपरामध्ये चुका झाल्या नाही पाहिजे याची तुम्ही लक्ष द्यायचं आहे या गोष्टीवर. त्याच्यानंतर तुम्ही चालू घडामोडी याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या, कारण की दिवसातनं अर्धा ते पाऊण तास तुम्ही चालू घडामोडी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जो टॉपिक तुम्हाला हार्ड जातो तो टॉपिक तुम्हाला ऑप्शनला ठेवायचा नाहीये. तो टॉपिक हार्ड जातोय तो टॉपिक क्लिअर करूनच घ्यायचा आहे. मित्रांनो, असंच जर तुम्ही अभ्यास केलं तर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही नक्की तुमची पोस्ट काढाल. जर तुम्हाला तुमच्या आई वडिलांचे स्वप्न करायचे असेल तर हीच वेळ आहे तुम्हाला स्वतःला सिद्ध करायची. आतापासूनच प्रामाणिकपणे अभ्यास करा. मित्रांनो बघा, एक दिवस असा येईल तुमचं नाव लिस्ट मध्ये असेल आणि तू स्वतःलाच म्हणशील की मी हे करून दाखवलं. त्याच्यानंतर तुझ्या स्वतःमध्ये आणि तुझ्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू बघायला भेटतील. मित्रांनो, हे तुम्हाला आनंदाश्रू बघायचे असतील तर प्रामाणिकपणे अभ्यास करा. इतर कोणत्याही गोष्टीकडे वेळ देऊ नका. कोणते सण असतील काय असतील त्याला जास्तीत जास्त वेळ देऊ नका. त्याच्यानंतर मित्रांसोबत फिरणं, मित्रांसोबत इकडे तिकडे फिरणं याच्याकडे कमी लक्ष द्या. प्रामाणिकपणे अभ्यास करा. जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केलं तर येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही 100% पोलीस होणार. त्याच्यानंतर मित्रांनो बघा, ही पोलीस भरती आता थोड्याच महिन्यामध्ये येणार आहे, म्हणून तुम्ही एकदम ताकदीने उतरा. ग्राउंड असू द्या किंवा अभ्यास असू द्या, तुम्ही यावर्षी पोलीस भरती झाले पाहिजेतच. तुम्हाला या भरतीसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक. मित्रांनो, तुम्हाला या पोलीस भरतीचे अशाच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला जॉईन राहा. आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझी कोणती व्हिडिओ अपलोड झाली तर तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येऊन जाईल आणि त्या व्हिडिओची संपूर्णपणे माहिती मिळून जाईल. मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये ग्राउंडची संपूर्णपणे माहिती बघणार आहोत. तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन राहा. चला आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.